थँक्यू माय लॉर्ड, थँक्यू माय लॉर्ड, थँक्यू माय लॉर्ड. धन्यवाद असो परमेश्वर पित्या. Bless the Lord, bless the Lord, bless the Lord. Glory to God, glory to God. Thank you, Jesus, for this wonderful day. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हालेलुया. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया. साना ला 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 ला. हालेलुया में खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप. धो लो तुम भी अपने हृदय को, जिसमें रहे नादान. खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप. धो लो तुम भी अपने हृदय को, जिसने रहे नादान. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हालेलुया. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया. साना ला 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 ला. हालेलुया में ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार. उसको बना लो केवन हारा, नैया लगा लो पार. ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार. उसको बना लो केवन हारा, नैया लगा लो पार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हालेलुया. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया. साना ला 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 ला. हालेलुया में वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ. आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ. वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ. आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हालेलुया. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया. साना ला 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 ला. हालेलुया में हरदम होगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम. आएगा लेने तुमको, रहना तुम तैयार. हरदम होगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम. आएगा लेने तुमको, रहना तुम तैयार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हालेलुया.
हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, ओहो सान, ला 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 ला, हालेलुया, आमेन. Bless the Lord. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Jesus. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो परमेश्वरा. तुझ्या पवित्र नामाला मी गौरव देतो परमेश्वरा. तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल, आमचं कवच, आमचा आधार, आमचं तानशृंग. अब्राहम, इसाक व याकोब यांचं जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव, आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस परमेश्वरा. हे परमेश्वरा, तुझ्या समोर येण्यापूर्वी आमच्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आमच्या सर्व पापावर पांघरून घाल. तो आम्हाला धुवून शुद्ध कर, पवित्र कर, लायक कर परमेश्वरा. हे परमेश्वरा, तुझ्या समोर आम्ही पात्र असावं म्हणून आम्हावर आपली दया कर. हे प्रभू, तुझ्या समोर परमेश्वरा येण्यापूर्वी बाप्पा आमचं चित्त स्थिर कर, आमचे विचार तू स्थिर कर, आमचा आत्मा तू स्थिर कर. आमच्यावर तू आपली दया कर परमेश्वरा, आणि आमच्यावर आपली कृपा कर परमेश्वरा, कारण तूच आमचा देव आहेस परमेश्वरा. हे प्रभू, केवळ तुझ्या समोरच आम्ही येतो परमेश्वरा, आणि तुझ्या समोर परमेश्वरा आम्ही नतमस्तक होतो. तू महान देव आहेस परमेश्वरा, तूच आमचा राजा आहेस परमेश्वरा, तूच आमचा उद्धारक देव आहेस परमेश्वरा. हे प्रभू, तुझी कृपा आम्हाला रोजचा दिवस दाखवते, तुझी करुणा आम्हाला रोजचा दिवस दाखवते. याबद्दल सर्व गौरव मी तुला देतो. आमच्या अशक्तपणामध्ये तूच आम्हाला सहाय्य करणारा देव आहेस परमेश्वरा. आज पुन्हा एकदा बाप्पा, या संध्याकाळच्या समयी परमेश्वरा तो आम्हाला एकत्र केलंस परमेश्वरा, तो आमच्यावर दया केलीस परमेश्वरा, आणि खरोखर बाप्पा हा सुंदरसा संध्याकाळचा समय तो आमच्या आयुष्याला जोडलास. याबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वरा. हे प्रभू, तुझ्या समोर तो आम्हाला पात्र कर परमेश्वरा. हे प्रभू, तुझ्या समोर आम्हाला पात्र कर. आज या ठिकाणी बाप्पा आम्ही पुन्हा एकदा प्रार्थना करतो प्रभू, जे लोक या ठिकाणी हजर आहेत परमेश्वरा, आणि जे तुझं वचन ऐकणार आहेत बाप्पा, जे तुझी प्रार्थना करीत आहेत परमेश्वरा, त्या प्रत्येकाच्या अंतकरणाला या क्षणाला तू स्पर्श कर बाप्पा. येशूच्या नामात त्यांच्या अंतकरणाला स्पर्श कर, त्यांच्या अंतकरणामध्ये स्पर्श दे बाप्पा. तुझं वचन समजून घेण्यासाठी त्यांच्यावर तू दया कर परमेश्वरा, अशी विनंती मी तुला करतो. आणि खरं बाप्पा, त्यांचं अंतकरणाचा द्वार उघड, म्हणजे तुझं वचन ते समजून घेतील परमेश्वरा. हे प्रभू, त्यांचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर, त्यांचे अंतचक्षु प्रकाशित कर, त्यांना समजणारं मन दे, ऐकणारे कान दे, त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड, म्हणजे ते तुझं वचन पाहू शकतील परमेश्वरा. हे प्रभू, तुझं वचन ऐकू शकतील परमेश्वर. त्यांचे आध्यात्मिक कान उघड, ते तुझं वचन ऐकू शकतील, तुझी वाणी ते ऐकू शकतील. त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड, म्हणजे परमेश्वरा तुझ्या शास्त्रातला अद्भुत प्रकाश त्यांना दिसेल. हे प्रभू, आमच्या अशक्तपणामध्ये हातभार लावणारा तूच आमचा देव आहेस. आमच्यावर दया कर, तुझा मार्ग तो आम्हाला दाखव. हे प्रभू, दरवेळेस तू माझी शक्ती होत आलेला आहेस. आजही परमेश्वरा मला तू शक्ती दे. माझ्या जिभेला ओठांना तू स्पर्श कर, माझ्या ओठांना वेदीवरचा इंगळ लाव, माझ्या मुखात तू आपले शब्द घाल, अशी विनंती मी तुला करतो. आणि माझ्यावर तू आपली दया कर, अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू मला सहाय्य कर. तुझा अनॉइंटिंग, तुझा अभिषेक तू मजवर ठेव, आणि माझ्या मुखात तू आपले शब्द घाल. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. मी स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नाथ मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. लूक 18:25. श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नळ्यातून जाणे सोपे आहे. आमेन. लूक 18:25. श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नळ्यातून जाणे सोपे आहे. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा देवाने आपल्याला समय दिला. संध्याकाळचा समय परमेश्वराने आपल्याला एकत्र केलं.
त्याची उपासना करण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिली, याबद्दल सर्व गौरव देवाच्या नावाला देतो. निश्चितच आपल्या सर्वांवर परमेश्वराची कृपा आहे, म्हणूनच आजपर्यंत आपण या भूतलाच्या पाठीवर जिवंत आहोत. निश्चित देवाची विशेष अशी कृपा आपल्या प्रत्येकावर आहे, म्हणून आजचा हा आणखीन एक नवीन दिवस परमेश्वराने आपल्याला जोडला, आपल्या आयुष्याला जोडला. आणि आणखीन एक दिवस आपल्या आयुष्याला जोडला. तो कशासाठी? आपण आपल्या सांसारिक जीवनामध्ये मग्न होण्यासाठी नव्हे, आपण आपल्या जगिक गोष्टींमध्ये मग्न होण्यासाठी नाही, तर आपण आपली आध्यात्मिक तयारी करावी, आपल्या आत्म्याची तयारी करावी, आपल्या विचारांची तयारी करावी. म्हणून देवाने हा दिवस आपल्या आयुष्याला जोडला. परमेश्वराची कृपा आज आपल्यावर आहे, म्हणूनच आपण स्थिर आहोत. आपण देवाची वचने ऐकत आहोत, देवाच्या वचनांचा आपण अभ्यास करत आहोत. देव वेगवेगळे शास्त्र भाग आपल्याला प्रकट करत आहे. देवाच्या वचनांमधले अर्थ आपल्याला देव सांगत आहे. देवाच्या वचनांचं स्पष्टीकरण आपल्याला मिळत आहे. देव आपल्याला मार्ग दाखवत आहे की कुठल्या मार्गाने जावं. कित्येक वेळेस आपल्या जीवनामध्ये अंधकार असतो, आपल्या डोळ्यासमोर धुकं असतं. अक्षरशः धुकं म्हणत नाही मी, परंतु आपण स्पिरिच्युअली ब्लाइंड होतो. आपण आत्मिकरित्या आपण आंधळे बनतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण कुठला मार्ग धरावा हे आपल्याला समजत नाही. आणि आपण आपले मार्ग शोधायला लागतो, आपण आपल्या मार्गांप्रमाणे करायला लागतो, आपण आपली बुद्धिमत्ता वापरायला लागतो आणि वेगवेगळ्या मार्गानं, मानवी विचारांच्या मार्गानं आपण जायला लागतो, परंतु आपल्याला मार्ग दिसत नाही. कारण परमेश्वर त्या मार्गामध्ये ब्लॉक लावून टाकतो. परमेश्वर दरवाजा उघडत नाही. आज पण मी माझ्या संदेशामध्ये हळूहळू जाऊ इच्छितो. परमेश्वर करो आज पुन्हा एकदा आपल्याशी बोलो त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने, कारण आपल्या सर्वांना त्याच्या ज्ञानाची गरज आहे, त्याच्या वचनांची गरज आहे आणि आपल्याला परमेश्वराकडून योग्य मार्गाची गरज आहे. आणि योग्य मार्ग केवळ परमेश्वरच आपल्याला दाखवू शकतो, त्याच्या वचनांच्या द्वारा, त्याच्या आत्म्याच्या द्वारा. आणि अशा वेळेस आपण आपलं मन स्थिर केलं पाहिजे ते मार्ग समजून घेण्यासाठी. ज्या अर्थी परमेश्वर त्याच्या वचनांच्या द्वारा, त्याच्या आत्म्याच्या द्वारा आपल्याला मार्ग दाखवित आहे, त्या अर्थी आपण आशीर्वादित आहोत. त्या अर्थी आपण आशीर्वादित आहोत, कारण अनेक लोक हे मार्ग शोधित आहेत पण त्यांना मार्ग सापडत नाही. अनेक लोक त्यांचे स्वतःचे मार्गाचं अवलंबन करत आहेत, परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. परंतु परमेश्वर त्याच्या सेवेच्या द्वारा, त्याच्या मिनिस्ट्रीच्या द्वारा त्याच्या लोकांशी बोलतो. म्हणून डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, जे तुम्ही ऐकत आहात ते अनेक लोकांच्या नशिबात नाही आहे. आणि त्यामुळंच तुम्ही ह्या गोष्टीला तुम्ही मोल समजून घेतलं पाहिजे. या गोष्टींचं मोल तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आपल्या वागण्यातून आपण दाखवला नाही पाहिजे. कारण नेहमी लक्षात ठेवा, अनेक लोक आहेत की जे शांतीच्या शोधात आहेत. अनेक लोक आहेत की जे त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती शोधत आहेत, पण त्यांना मिळत नाही. पहा, परंतु देव त्याच्या वचनांच्या द्वारा आपल्याला दाखवून देतो की शांती, तुझी शांती ही माझ्या वचनांमध्ये लपलेली आहे. तुझं समाधान आणि तुझा मार्ग हा माझ्या वचनांमध्ये लपलेला आहे. आणि जोपर्यंत आपण देवाचे मार्ग आपण समजून घेत नाही आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये चालत नाही, तोपर्यंत आपण आशीर्वादी जीवन जगू शकत नाही.
देवाचं नियमशास्त्र आपल्याला आशीर्वादित कसं बनायचं हे शिकवतं. पण देवाची अशी इच्छा नाही, डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, की त्याच्या लोकांनी हलाखीचं जीवन जगावं, शापग्रस्त असं जीवन जगावं, आजारपणाचं जीवन जगावं. पहा, देवाची बिलकुल इच्छा नाही तुम्हा लोकांविषयी की तुम्ही अशांतीचं जीवन जगावं, तुम्ही आजारपणामध्ये दिवस काढावेत आणि घरामध्ये अशांती असावी आणि लेकरं उन्हाळ व्हावेत, लेकरं वेगळ्या मार्गांनी जावेत आणि घरामध्ये अन्नाचा तुटवडा व्हावा आणि कसं बस जीवन ढकलत ढकलत तुम्ही जगावं, अशी परमेश्वराची बिलकुल इच्छा नाहीये. आणि म्हणूनच मग त्याने त्याचे मार्ग त्याच्या नियमशास्त्रात दाखवलेले आहेत. या मार्गांचा अवलंबन जर आपल्या जीवनामध्ये आपण केला तर निश्चित 100% परमेश्वर आपल्या मदतीसाठी धावून येतो आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वादी करायला लागतो. परमेश्वराचा आशीर्वाद हा दीर्घकाळ टिकणारा आहे. जर आपण देवाच्या आज्ञांचं पालन करून जर देवाने आपल्याला आशीर्वादित केलं, संपदा दिली, तर निश्चित तर ती संपदा, तो आशीर्वाद जास्त काळ टिकणार आहे. बंद करू नये. पहा, जर देवाने आपल्याला धनसंपदा दिली, स्तोत्रसंहिता 112 प्रमाणे, स्तोत्रसंहिता 112 प्रमाणे जर त्याच्या आज्ञांचं आपण पालन केलं, जो पुरुष त्याचं भय धरून चालतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे, स्तोत्रसंहिता 112:1, तो धन्य. आणि वचन सांगतं की धनसंपदा त्याच्या घरी असते. फर्स्ट ब्लेसिंग, परमेश्वर पहा त्याच्या आज्ञा पालनाचं आउटपुट. ब्रदर्स अँड सिस्टर, आज मी पुन्हा काही नवीन वचनांमध्ये जाऊ इच्छितो. आणि परमेश्वर निश्चित, माझा विश्वास आहे की परमेश्वर जो आजपर्यंत आपल्याला मदत करीत आलेला आहे तो आजही आपल्याला मदत करील. काही नवीन वचनांचे भाग आपण पाहणार आहोत. नवीन वचनं आपल्याला प्रकाश पाडणार आहेत आणि आपल्याला सांगणार आहेत देवाचे वचनं की आणखी कुठला मार्ग आपण धरावा. पहा, ही वचनं, जो विषय आता सध्या चाललेला आहे, ही वचने आपल्या जीवनामध्ये प्रकाश टाकतात की आपण कुठं चुकलेलो आहे. माझ्या जीवनामध्ये मला वाढ का मिळत नाही, माझं जीवन दिवसेंदिवस आशीर्वादित का होत नाही, माझं जीवन दिवसेंदिवस आरोग्यदायी का होत नाही, माझ्या जीवनामध्ये दिवसेंदिवस शांती का येत नाही. आणि जर येत नाही, ह्याचं उत्तर नो आहे, याचं उत्तर नाही आहे, तर मग मी कुठं चुकलेलो आहे. आणि कित्येक आपण कित्येक चुकांमध्ये असतो पण त्या आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळेच हे संदेश चालू आहेत, जे संदेश आपल्याला आपल्या चुका दाखवतात. आणि मग ज्यावेळेस आपल्याला चुका आपल्या समजतात त्यावेळेस आपण तातडीने, मी पुन्हा शब्द बोलतो, तातडीने त्या चुकांची दुरुस्ती केली पाहिजे. आणि जितक्या तातडीने तुम्ही चुकांची दुरुस्ती करता तितक्या तातडीने तुमच्यावर आशीर्वाद यायला लागतील, तितक्या जलद गतीने तुमच्यावर आशीर्वाद यायला लागतील. जितका तुम्ही दुरुस्ती करायला विलंब लावताल तितके देवाचे आशीर्वाद तुमच्यापासून अधिक लांब राहतील आणि ते विलंब लागतील. आशीर्वाद यायला तुमच्यामध्ये विलंब लागेल. आपल्या हातात हे आशीर्वादित कधी व्हायचं. आणि म्हणूनच मग आपण जर देवाच्या वचनांचं आज्ञापालन केलं तर निश्चित देव आशीर्वादित करेल. देवाचं वचन सत्य आहे, देवाचं वचन खोटं नाही आहे. व वचनांची सत्यता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पारखून बघू शकता. वचन किती सत्य आहे याची प्रचिती तुम्ही तुमच्या जीवनात घेऊन पहा. पण ती प्रचिती एकाच वेळेस तुम्हाला येईल आज्ञापालन केल्यानंतरच. आज्ञापालन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत वचन खरंच किती सत्य आहे, परमेश्वर खरंच किती सत्य बोलतो, याची प्रचिती तुम्हाला आज्ञापालनानंतरच येऊ शकते, तोपर्यंत नाही. तोपर्यंत तुम्ही रडत बसाल, कळत बसाल आणि तुम्ही वचन ऐकत बसाल, संदेश ऐकत बसाल, परंतु तुम्ही काहीच करणार नाही, तर काहीच होणार नाही तुमच्या जीवनामध्ये, काहीच होणार नाही. वचनांचं अक्षरशः जीवनामध्ये कार्य झालं पाहिजे. त्याच वेळेस आशीर्वादाचा हात देवाचा अक्षरशः आपल्या जीवनामध्ये यायला लागतो. म्हणून आपल्या जीवनाची परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल
तर देव आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, आपण त्याप्रमाणे केलं पाहिजे. आणि नुकतंच ब्रदर जोएलने वचन बोलून दाखवलं की श्रीमंत लूक 18वा अध्याय आणि वचन 25 मध्ये, मागच्या वेळेस आपण हे वचन पाहिलं होतं, याला समतुल्य वचन मत्ती कृषी वर्तमानमध्ये पाहिलं. लूक 18:25 मध्ये की श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नेड्यातून जाणे सोपे आहे. 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशूनं शिष्यांनाही विधान केलं, त्याच्या समोर बसलेल्या लोकांनाही विधान केलं, आणि तो म्हणतो श्रीमंताचं देवाच्या राज्यात जाणं कठीण आहे, त्यापेक्षा उंटानं सुईच्या नेड्यातून जाणं सोपं आहे. तो म्हणतो उंट, त्याला म्हणायचंय काय की श्रीमंत मनुष्य देवाच्या राज्यात जायला त्याला कठीणाई येऊ शकते, त्याला कठीण होऊ शकतं. पण का? त्यावेळेस शिष्यांनी त्याला प्रश्न विचारला 26व्या वचनामध्ये. ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? आणि आपण मागच्या वेळेस आपण पाहिलं वचन की शिष्यांनी त्याला प्रश्न असा का विचारला की तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? कोणाचं तारण होणार? हु विल बी सेव्ड देन? पण शिष्यांनी हे प्रश्न असा का विचारला? कारण त्यांना माहिती होतं की इस्रायल लोकांमध्ये अनेक श्रीमंत लोक होते आणि ते केवळ आज्ञापालनाच्या जोरावरच श्रीमंत झालेले होते. देवाच्या वचनांचं आज्ञापालन करूनच ते लोक श्रीमंत झालेले होते. आणि जर वचनांचं आज्ञापालन करून त्यांना श्रीमंती मिळाली तर मग ते देवाच्या राज्यात का जाणार नाहीत? कारण त्यांनी वचनांचं आज्ञापालन केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि ते श्रीमंत झालेले आहेत, त्यांच्या घरी धनसंपदा आहे. एवढं असूनही ते देवाच्या राज्यात का जाणार नाहीत? प्रभू येशू म्हणतो श्रीमंताला देवाच्या राज्यात जाणं कठीण आहे. त्याच्या बोलण्याचा अर्थ काय? त्याला असं म्हणायचं नाही की श्रीमंत माणूस देवाच्या राज्यात जाणारच नाही, तो असं नाही म्हणत. तो म्हणतो कठीण आहे. त्याला म्हणायचंय काय नेमकं? त्याला म्हणायचं काय? त्याला असं म्हणायचं की तुमची श्रीमंती आणि तुमचा पैसा तुमच्यासाठी काटेरी झुडूप बनू शकतो. तुमचा पैसा, तुमची श्रीमंती तुमच्यासाठी पाश बनू शकतो. जर तुम्ही तुमच्या संपत्तीवर भरोसा ठेवला, जर होतं काय की ज्या वेळेस मनुष्याकडे संपत्ती यायला लागते, मनुष्याकडे पैसा यायला लागतो आणि तो वाढत जायला लागतो आणि कित्येक वेळेस त्याच्या जीवनामध्ये ती स्टेज येते की हळूहळू तो देवाला विसरायला लागतो. ज्या देवानं त्याला धनसंपदा दिलेली आहे, ज्या देवानं त्याला ती श्रीमंती दिलेली आहे, ज्या देवानं त्याला पैसा दिलेला आहे, त्याच देवाला तो विसरून जायला लागतो आणि ऐशो आरामाचं जीवन जगायला लागतो. आणि किती वेळ त्याचा पैसा हा त्याला शाप म्हणून बनतो. त्याचा पैसा त्याच्यावर शाप आणायला लागतो. आता त्याचा पैसा त्याच्यासाठी काटेरी झाड बनतं की जे त्याची प्रभूमधली वाढ खुंटवतं. डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, तुमचा पैसा हा जर पैशावर तुम्ही भिस्त ठेवली तर हाच पैसा जो तुमच्याकडे आहे तो तुम्हाला नाशामध्ये घेऊन जाईल. यहूदेस्कुरेतने 30 रुपयांसाठी आपल्या प्रभूला धरून दिलं, त्याच पैशानं त्याला नाशामध्ये घेऊन गेला. तो पैशामुळे नाशात गेला. पैसा त्यासाठी काटेरी झुडूप बनला. म्हणून डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, पैसा असणं हे चुकीचं नाही, श्रीमंत असणं हे वाईट नाही आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं गरिबी हा एक शाप आहे. निश्चित गरिबी हा एक शाप आहे. देवाच्या लेकरांनी गरिबीमध्ये जीवन जगू नये. ठीक आहे, तुम्ही गरीब आहात का? इट्स ओके. आज गरीब आहात का? ठीक आहे. पण परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवित आहे की जर तू देवाच्या वचनांचं आज्ञा पालन केलंस तर तू श्रीमंत होऊ शकशील. देव तुला पैसा देऊ शकेल, तुझ्या घरामध्ये धनसंपदा येऊ शकेल, तुझी धान्य आणि कोठारे भरून जातील. परमेश्वर तुला आशीर्वादी करू शकेल, पण एकाच गोष्टीच्या द्वारे, देवाच्या वचनांचं आज्ञा पालन करून. पण देवानं याच युगामध्ये जोपर्यंत तुम्ही मानवी जीवन हे शारीरिक जीवन जगत आहात, देवानं तुमच्यासाठी आशीर्वादित ठेवलेले आहेत. हालाकीचं जीवन जगू नका डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. गरिबीचं जीवन जगू नका.
तर देवाने तुमच्यासाठी चांगले दिवस ठेवलेले आहेत, पण त्याची अट एकच आहे, जर तुम्ही त्याच्या वचनांचं आज्ञांचं पालन करताल तर जो स्वर्गीय पिता जो गुप्तपणे पाहतो तो तुला उघडपणे प्रतिफळ देईल. He that seeth in secret shall reward thee openly. He that seeth in secret shall reward thee openly. जो गुप्तदर्शी पिता आहे, जो तुमचे गुप्तपणे उपास पाहतो, जो गुप्तपणे तुमच्या आज्ञांचं पालन पाहिल, तोच देव जिवंत देव आहे. तो आजही समर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणण्यासाठी. पहा, त्याचा हात तोकडा झालेला नाही, तो आशीर्वादित करायला समर्थ आहे. पण एकच अट आहे की आपण त्याच्या आज्ञांकडे लक्ष पुरवलं पाहिजे, त्याच्या वचनांचं पालन करायला पाहिजे. म्हणून वचन ऐकण्यामध्ये माहीर होऊ नका, वचनांचं पालन करण्यामध्ये माहीर व्हा. कारण वचन ऐकणाऱ्यांसाठी आशीर्वाद नाहीत, तर वचन पालन करण्यासाठी आशीर्वाद आहेत. देवाने ते स्वर्गीय आशीर्वाद आणि शांती आणि धनसंपदा फक्त त्याच लोकांसाठी ठेवलेले आहेत जे वचनांचं पालन आपल्या जीवनामध्ये करायला सुरुवात करतात. म्हणून श्रीमंत होणं वाईट नाही, परंतु श्रीमंतीचा वर्चस्व तुमच्या जीवनावर होऊन देऊ नका. पैसा आहे, पैशावर भिस्त ठेवू नका, संपत्तीवर तुम्ही चित्त ठेवू नका. शास्त्रवचन असं सांगतं, वचन असं सांगतं, बघूया, संपत्तीवर विश्वास ठेवू नका. स्तोत्रसंहिता 62वा अध्याय, काही वचनांमधून आपण जाणार आहोत. परमेश्वर आज पुन्हा एकदा त्याच्या वचनांच्या द्वारा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकताल, आपलं बायबल जर ओपन आहे, जर वही आहे आणि पेन आहे, तर सगळे वचन लिहून घ्या आणि काळजीपूर्वक बायबलच्या वचनामधून जा. डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, प्रिय बंधू आणि बहिणींनो, हे वचन फार मोलाचे आहेत. कदाचित एखादं वचन असं असेल की जे तुमच्यासाठी किल्ली बनवू शकेल आणि तुमची अवस्था बदलू शकेल. एखादं वचन असं असेल कदाचित की जे तुमच्या जीवनासाठी एक किल्ली बनवू शकेल आणि आशीर्वादाचे मार्ग खुले करू शकेल. म्हणून काळजीपूर्वक ऐका. स्तोत्रसंहिता 62 आणि 10वं वचन. येस. जुलूम जबरीवर भिस्त ठेवू नको, लूट केल्याची शेखी मिरवू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. असं का सांगितलं वचन? कारण कित्येक लोक ज्यांच्याकडे पैसा वाढायला लागतो आणि त्यांचा बँक बॅलन्स वाढायला लागतो, बँकेत पैसे जास्त वाढायला लागतात, ते सुखासमाधानाचं जीवन ते जगायला लागतात आणि हळूहळू त्यांचं देवाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. हळूहळू त्यांचं देवाच्या वचनांकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. एकेकाळी ह्या व्यक्तीकडेच ज्याच्याकडे पैसा नव्हता तो व्यक्ती देवाला चिकटून होता. एक वेळेस याच व्यक्तीकडे, ज्या व्यक्तीकडे पैसा नव्हता, तो देवाच्या मार्गात होता, तो प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग होता, तो वचनासाठी भुकेला होता, तो वचनासाठी ताणेला होता, तो आत्म्याने भरून प्रार्थना करीत असे. आणि ज्यावेळेस त्याला संपत्ती मिळायला लागली, त्याने वचनाचं आज्ञापालन केलं, ज्यावेळेस संपत्ती मिळायला लागली, देव पैसा ऍड करायला लागला, त्यावेळेस जसा पैसा वाढायला लागला, या माणसाचं चित्त परमेश्वरावरून निघालं आणि हळूहळू त्याच्या संपत्तीवर जायला लागलं, हळूहळू त्याच्या पैशावर जायला लागलं आणि तो मालमत्ता साठवायला लागला. ही गोष्ट ती गोष्ट जगी गोष्टींकडे जास्त तो आकर्षित व्हायला लागला आणि हळूहळू ते पाश बनायला लागलं त्यासाठी. अर्थात सैतान अशा प्रकारे तुमच्याच संपत्तीचा वापर, तुमच्याच पैशाचा वापर तुम्हाला नाशामध्ये घेऊन जाण्यासाठी करू शकतो. आणि तुम्हाला समजूनही येणार नाही की तुम्ही कधी भटकला. तुम्हाला असं वाटेल की परमेश्वराच्या मार्गामध्ये आहात, पण तुम्ही कुठेतरी चुकलेला आहात. कारण तुमच्यामध्ये ते पूर्वीचं प्रेम राहिलं नाही, पूर्वीची ती आत्मीयता तुमच्यामध्ये राहिली नाही. तुम्ही स्वतःला चेक करू शकता आणि हे त्याचं दर्शक आहे की तुम्ही देवापासून दूर जात आहात, देवापासून दूर जात आहात. मनुष्याने सगळं जग कमवलं परंतु स्वतःच्या आत्म्याचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ? ब्रदर्स अँड सिस्टर्स, आपल्याकडे सगळं काही संपत्ती आहे, आपल्याकडे घर आहे, आपल्याकडं घरामध्ये रेलचेल आहे, पण जर तुमच्या जीवनात देवच नाही आणि तुमच्या कुटुंबात देवच उरला नाही, तर त्याला काय लाभ?
कारण ती गोष्ट, ही संपत्ती तुमच्यापासून शांती, पहिली गोष्ट हा पैसा तुमच्या जीवनात करील, तो शांती हिरावून टाकेल. ब्रदर्स अँड सिस्टर्स, पहिली गोष्ट हा पैसा तुमच्या जीवनामध्ये करील, तुमच्यामधली शांती हिरावून टाकेल. आणि तुम्हाला माहिती का, मनुष्याचं मन कसं असं, किती जरी पैसा आला तरी तो त्याची हाव संपत नाही. किती जरी पैसा आला आणि किती जरी त्याला मिळत राहिलं तरी त्याची हाव संपत नाही. तो आणखीन काही गोष्टी मिळवण्याच्या मार्गास लागतो. म्हणून मागच्या वेळेस आपण सुंदर सुंदर वचने पाहिले. पाऊल म्हणतो की जितकं आहे त्यामध्ये तृप्त असा. पाऊल म्हणतो मी अडचणीत राहायला पण शिकलो आणि जे काही आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहायला शिकलो. का आपण हे शिकलं पाहिजे. पाऊल म्हणतो शिकलो, प्रभूने त्याला शिकवलं. अन्न, वस्त्र आणि निवारा, या 3 गोष्टी, मूलभूत गोष्टी जर आपल्याजवळ आहेत ब्रदर्स अँड सिस्टर्स, तर पुरेशा आहेत. जरी पैसा असला, जरी देवाच्या लेकरांनी श्रीमंत नसावं असं मी म्हणत नाही. निश्चित पैसा, परमेश्वर त्यांच्या आज्ञा पालनाच्या जोरावर, चर्चमधल्या लोकांना त्यांच्या आज्ञा पालनाच्या जोरावर निश्चित पैसा देतो, धनसंपदा देतो. पण या पैशाचा वापर ते लोक, देवाची लेकरं, देवाच्याच कार्यासाठी करतात, देवाच्याच कार्याच्या वाढीसाठी करतात. कारण ते प्रभूला भय धरून चालल्यामुळं ते देवाच्या कार्याला मदत करतात. पहा, आणि आणखीन त्यांना परमेश्वर आशीर्वादित करायला लागतो. मग ते त्यांचा पैसा इतर ठिकाणी घालीत नाहीत, वाया घालीत नाहीत, इतर निष्फळ गोष्टीमध्ये वाया घालवित नाहीत. आणि म्हणून वचन सांगतं की संपत्ती वाढली तर तिच्यावर चित्त ठेवू नका. वाढली इट्स ओके. कारण का तुमचं मन डायव्हर्ट होईल, कदाचित तुमचे विचार कदाचित डायव्हर्ट होतील आणि सैतान तुमचं मन वळवील इतर गोष्टींकडं. म्हणून बी केअरफुल, जरा जपा. तुमच्यासाठी हे पाश बनता कामा नये. प्रभू येशू म्हणत नाही का की काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा, की तो वचन ऐकतो आणि स्वीकारतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. ही बिकम्स फ्रुटलेस. तो माणूस निष्फळ होतो. आणि अनेक लोक या पैशाच्या माग लागून नाश पावलेले आहेत. डिअर ब्रदर्स अँड सिस्टर, पहिली गोष्ट तुमच्या जीवनात होईल, जर का तुम्ही पैशावर भिस्त ठेवली तर पहिली गोष्ट तुमच्या जीवनात होईल, तुमच्या जीवनातली शांती हिरावून घेतली जाईल. कारण का तुम्ही देवापासून दूर जायला लागाल. प्रभूचे मार्ग कधी सोडू नका. मी म्हणत नाही श्रीमंत बनणं वाईट आहे, नाही. अनेक लोक श्रीमंत होऊन गेलेले आहेत. दावीद श्रीमंत होता, योसेफ अरिमथाईकर श्रीमंत होता, मागच्या वेळेस तुम्हाला मी नावं सांगितले. शलोमोन श्रीमंत होता, योब श्रीमंत होता. हे सर्व लोक, अनेक लोक बायबल मध्ये उदाहरण आहेत, त्यांची नावं आहेत. ते श्रीमंत झाले ते त्यांच्या आज्ञापालनाच्या जोरावर. तुमची श्रीमंती ही शॉर्टकटच्या मार्गाने मिळवलेली नसावी. म्हणून मागच्या वेळेस आपण नीतिसूत्र 13 अध्याय 11 वचन पाहिलं की घाईने मिळवलेलं धन क्षय पावतं. ब्रदर्स अँड सिस्टर्स, धन कमावण्यासाठी शॉर्टकट मार्ग कधीच वापरू नका. तर आज्ञा पाळण्याचा मार्गाच्या जोरावर धनसंपदा मिळवा. शॉर्टकट कधीच वापरू नका. कारण घाईने मिळवलेलं धन, शॉर्टकटने मिळवलेलं धन जास्त काळ टिकत नाही. ते एका मार्गाने तुमच्याकडे येईल, दुसऱ्या मार्गाने निघून जाईल. एका मार्गाने तुमच्याकडे येईल, दुसऱ्या मार्गाने निघून जाईल. टिकणार नाही. पैसा टिकणार नाही. जे काही थोडं आहे, मी तुम्हाला दरवेळेस सांगतो, त्याच्यावर बरकत मागा. परमेश्वरला म्हणू नका मला पैसा दे, परमेश्वरला म्हणा मला बरकत दे. हे आमच्या पास्टरांनी आम्हाला शिकवलं. पैसा दे असं म्हणू नका, परमेश्वरला म्हणा मला बरकत दे. जे आहे त्याच्यामध्ये मला आशीर्वादित कर. जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला वचन सांगितलं होतं, उदाहरण दिलं होतं की 5 भाकरी 2 मासे. त्या 5 भाकरी 2 माशावरच त्यावरच येशूने आशीर्वादित मागितला आणि परमेश्वराने त्यालाच मल्टिप्लाय केलं. परमेश्वराने त्यालाच गुणित प्रकारे वाढवलं. परमेश्वर तुमच्याकडे जे काही आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्याच्यावर परमेश्वरचा आशीर्वाद पाहिजे, म्हणजे ते जास्त काळ टिकतं. तुम्ही थोडं जरी अन्न खाल्लं तरी ते तुम्ही तृप्त होताल, तुमच्या मनामध्ये शांती येईल. तो परमेश्वरचा आशीर्वाद आहे. अनेक लोक भरपूर खातात परंतु पोट भरत नाही, हा शाप आहे.
भरपूर खातात परंतु पोट भरत नाही, त्यांना ती तृप्ती मिळत नाही. हा शाप आहे. पहा शाप काय आशीर्वाद काय तुम्ही बरोबर तुम्ही विभक्त करू शकता. आणि आपण बघू शकतो स्वतःवर आपल्या शाप आहेत. आपण शापित जगत आहोत, जीवन जगत आहोत का आशीर्वाद जीवन जगत आहोत. पहा आणि म्हणूनच मग वचन असं सांगतं 18 वचन 13 वचन नीतिसूत्र 13:18 बोधाचा अव्यय करणाऱ्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात. आपल्या जीवनात जर गरिबी आहे तर ही आपल्या आज्ञाभंगापणामुळं आहे. आपण आज्ञांचं पालन करत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये गरिबी आहे. पहा दारिद्र्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं जो बोधाचा अव्यय करतो. विश्वास आज 4थी मीटिंग घेत आहेत, समजावून सांगत आहेत. कारण का माझी अशी इच्छा आहे मनापासून की माझ्या लोकांची दयनीय अवस्था बदलावी. ज्या देवानं इस्रायल लोक इजिप्त देशामध्ये असताना त्यांची दयनीय अवस्था पाहिली आणि 450 वर्षांच्या नंतर देवानं त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना दिलं. कारण का त्यांनी मोशेचं ऐकलं. त्या लोकांनी मोशेचं ऐकलं म्हणून परमेश्वराने ठरवलं की या लोकांना मुक्त करायचं. परमेश्वराने त्यांना त्या दास्यातून मुक्त केलं, त्या हलाखीच्या जीवनातून मुक्त केलं. कारण इस्रायल लोकांनी मोशेचं ऐकलं. आणि जर तुम्ही देवाच्या माणसाचं ऐकताल तर परमेश्वर तुमचंही हे दास्य, ज्या दास्यामध्ये तुम्ही जगत आहात, गरिबीच्या हलाखीच्या जीवनात जगत आहात, परमेश्वर ते जीवन बदलून टाकेल. तो तुमच्यासाठी वेगळ्या अशा जीवनामध्ये घेऊन जाईल की जिथं आशीर्वाद येतील. म्हणून हे आपल्या हातात आहे की देवाच्या वचनांचं आज्ञापालन आपण करायचं किंवा नाही. जर तुमची इच्छा असेल जर आज्ञापालन करायचं नाही तर करू नका, तुम्ही तसंच जगताल. तुमची परिस्थिती कधीच चेंज होणार नाही. हे तुमच्या हातात आहे. विश्वास तुम्हाला बळजबरी करू शकत नाही की आज्ञाचं पालन करा. ही प्रत्येकाचा इच्छेचा मार्ग आहे. जर तुम्हाला तुमच्या परिस्थितीमधून बाहेर पडायचं असेल तर आज्ञांचं पालन करा. जर तुम्हाला परिस्थितीतून बाहेर पडायचं नसेल तर आज्ञाचं पालन करू नका, दुर्लक्ष करत चला. मी काही म्हणू शकत नाही. माझं फक्त काम एवढंच आहे की तुम्हाला तो मार्ग दाखवणं, तुम्हाला देवाची वचनं समजावून सांगणं. करायचं किंवा नाही करायचं हे तुमच्या हातात आहे. आणि त्यावर अवलंबून आहे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करेल किंवा नाही. आपण बंडखोरी असू नये. बंडखोरी तो व्यक्ती आहे की ज्याला अनेक वेळेस सांगू नये तो ऐकत नाही. अनेक वेळेस सांगू नये तो ऐकत नाही. इथं काय खेळ चालला नाही. देवाचं वचन सांगणं ही मिनिस्ट्री परमेश्वराने जी मला दिलेली आहे आणि ज्याचा उपभोग तुम्ही घेत आहात, ज्याचा लाभ तुम्ही घेत आहात. ह्या मिनिस्ट्रीचा लाभ तुम्हाला त्याच वेळेस मिळेल जर का तुम्ही वचनांचं पालन करायला शिकला. परमेश्वर त्या लोकांमध्ये इंटरेस्टेड नाही जे वचनांचं पालन करत नाहीत, तर जे आज्ञांचं पालन करण्यामध्ये माहिर आहेत, जे आज्ञांकडे लक्ष लावतात, अशा लोकांमध्ये परमेश्वर इंटरेस्टेड आहे. परमेश्वर तुमच्या जीवनाकडे डुंकूनही पाहणार नाही जर तुम्ही आज्ञांचं पालन केलं नाही तर. तुम्ही अनेक दिवस अनेक महिने या ज्या जीवनामध्ये आहात त्या जीवनामध्ये अजूनही खितपत पडून राहताल. इफ यू आर हॅपी, जर तुम्ही आताच्या दयनीय अवस्थेमध्ये हॅपी आहात तर राहा. आणि जर तुम्हाला त्यामधून बाहेर पडायचं असेल तर आज्ञा पालन करा. दुसरा मार्ग नाही, दुसरा शॉर्टकट नाही. पहा आज्ञाचं पालनच केवळ तुम्हाला वर आणू शकेल. देवच केवळ त्याच्याकडे ती चावी आहे तुम्हाला वर आणण्याची. आणि परमेश्वर आज्ञापालन केल्यानंतर तुम्हाला समजूनही येणार नाही की तो दिवस कधी येईल आणि तुमचे दिवस बदलले असतील. आणि तुम्ही म्हणताल की हे कसं झालं हे मलाही माहिती नाही. तुम्ही असं म्हणताल की कसं झालं माझ्या जीवनात मलाही माहिती नाही. पण परमेश्वराने चमत्कारिकरित्या तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद पाठवायला सुरुवात केली. परमेश्वराने चमत्कारिकरित्या न कळतपणे आशीर्वादांचा आउटलेट, आशीर्वादांचा मार्ग मोकळा केला. कारण का त्याने तुमचं आज्ञापालन, तुमची कृती तोलून पाहिली. डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, प्लीज मग तुमची स्थिती बदलावी अशी माझी इच्छा आहे. परंतु आज्ञापालनाशिवाय ते तुमची परिस्थिती बदलणार नाही. आणि म्हणून मग आपल्याला जपलं पाहिजे. पैशाची जास्त हाव नसावी. ब्रदर्स अँड सिस्टर, त्यामध्ये केअरफुल राहा. तुम्ही पैशासाठी जर मीटिंग बोलवत असाल तर हा आज्ञाभंग आहे. जर पैसे कमावण्यासाठी तुम्ही जर फारच गरजेची आहे, काम जर फारच गरजेचं आहे तुमच्या नोकरीचं,
की जिथं तुम्हाला करणं गरजेचंच आहे, तर मग ठीक आहे, तुम्ही त्या दिवशी ॲब्सेंट राहू शकता. पण जर ऍडजस्टमेंट होऊ शकते हे माहीत असून देखील तुम्ही निष्काळजीपणाने मीटिंग बुडवत असाल, तर परमेश्वर ती कृती तोलून पाहिल आणि त्या प्रमाणात शाप यायला लागतील. प्रत्येक कृती परमेश्वर मोजतो ब्रदर, प्रत्येक कृती परमेश्वर मोजतो. कसं कसं वागायचं हे आपण ठरवायचं. तुम्हाला जर आशीर्वाद होण्याची इच्छा असेल, जर तुम्हाला वाटेल तुमचं घरदार आशीर्वाद व्हावं, तुमचं कुटुंब आशीर्वाद व्हावं, तुमचे लेकरं आशीर्वाद व्हावेत, त्यांना चांगले दिवस लाभावेत, तर परमेश्वराशी तुमचा विश्वास पण अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच मग वचन असं सांगतं, बघूया काही वचन. मला असं वाटतं 15वा अध्याय, या ठिकाणी 15वा अध्याय 6 वचन. मला असं वाटतं सिस्टर एसने मागच्या वेळेस वचन दिलं होतं. 15वा अध्याय नीतीसूत्र, 15वा अध्याय 6 वचन. खूप सुंदर सुंदर वचन आहेत. वचनांचं अवलोकन करा ब्रस. वचनांसारखं गोड जगामध्ये काहीच नाही आहे. वचन सांगतं तुझं वचन मधापेक्षा गोड आहे, गोड आहे. वचनावर प्रेम करायला शिका, कारण हेच वचन तुम्हाला वर काढतील. वचन सांगतं नीतीसूत्र 15वा अध्याय 6 वचन की धार्मिकाच्या गृहात मोठे भांडार असते. धार्मिक म्हणजे कोण? आज्ञापालन करणारा. जो आज्ञापालन करतो ब्रदर्स, त्याच्या गृहात, त्याच्या घरामध्ये मोठं भांडार असतं. मला सांगा, मला असं वाटतं एक वचन असं सांगतं, तिथं बोट ठेवा, तिथं बोट ठेवा, परंतु वचन असं सांगतं, तिथं आपण लगेच नीतीसूत्रामध्ये येऊया. आज हे नवीन वचन मी घेत आहे. परंतु दावीद मला असं वाटतं असं म्हणतो की मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, परंतु धार्मिकाची संतती कधी भिकेस लागलेली मी पाहिली नाही. आहे का? मला सापडेल का? स्तोत्रसहितामध्ये कुठेतरी वचन आहे की मी तरुण होतो आणि मी आता म्हातारा झालो, तो म्हणतो, परंतु धार्मिकाची संतती मी कधी भिकेस लागलेली पाहिली नाही. आज मुद्दाम मी हळूहळू बोलतोय तुमच्या संगती, कारण माझा विश्वास आहे की परमेश्वर वचनांच्या द्वारा तुम्हाला आशीर्वाद करील. आहे का वचन? तो म्हणतो मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो. इज इट राईट? येस. स्तोत्रसहितामध्ये वचन आहे की मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, परंतु धार्मिकाची संतती कधी भिकेस लागलेली मी पाहिली नाही. बघूया, मला ते वचन सापडेल अशी माझी आशा आहे. सापडलं? ओके. नाही? ओके, ठीक आहे, असू द्या. थँक्यू ब्र मनीष. स्तोत्रसंहिता 37:25 आहे. स्तोत्रसंहिता 37वा अध्याय 25. थँक्यू ब्र मनीष, थँक्यू. 25वा वचन 37:25. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी धार्मिक निराश्रित झालेला आणि त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. पण जो आज्ञापालन करतो ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्याची संतती कधी भिकेस लागणार नाही. त्याची संतती कधीच गरिबीचं जीवन जगणार नाही. जे माता पिता आज्ञांचं पालन करतात त्यांचे लेकरं कधीच रस्त्यावर येणार नाही, कधीच. ओके सिस्टर हिवाळ्यांनी ती वचन दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. मी तरुण होतो आता म्हातारा झालो, तरी धार्मिक निराश्रित झालेला, की त्याला घरदारच राहिलं नाही आता, आणि त्याची संतती भिकेस लागलेली मी कधी पाहिली नाही. दाविदाची ही साक्ष आहे. आता दाविदाला म्हणायचं काय की जो आज्ञांचं पालन करतो तो कधीच गरीब अवस्थेला गेलेला मी पाहिलेला नाही, की घरात आता खायला काही नाही आणि आता राहायला घर नाही. अशी अवस्था त्या लेकरांच्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. माता पितांनो, जर तुम्हाला वाटतं तुमच्या लेकरांनी आशीर्वादित व्हावं,
तर तुम्ही आज्ञांचं पालन केलं पाहिजे. तुम्ही परमेश्वरावर जास्त प्रेम करायला शिकलं पाहिजे. जे तुम्ही आज करताल, तुमची संतती ही कधीच भिकेस लागणार नाही. परमेश्वर त्यांना आशीर्वादित करेल. स्तोत्र 112 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याची संतती पराक्रम गाजवील. धार्मिकाची संतती पराक्रम गाजवील. पराक्रम गाजवील म्हणजे ते प्रत्येक गोष्टीमध्ये यश त्यांना परमेश्वर देईल. तुमचे लेकरं प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर त्यांना नंबर 1 ठेवील. पण कशामुळं? कारण माता आणि पिता देवाचं भय धरतात आणि देवाच्या आज्ञांचं पालन करतात, म्हणून परमेश्वर तुमच्या संततीला आशीर्वादित करेल. आणि वचन असं सांगतं या ठिकाणी नीतिसूत्र 15वा अध्याय आणि वचन असं सांगतं 6 वचन, धार्मिकांच्या गृहात मोठे भांडार असते. पण जे आज्ञांचं पालन करणारे लोक आहेत ब्रस, त्यांच्या घरामध्ये कशाचीच कमतरता नसेल. पैसा असेल, धान्य असेल, अन्न असेल, कशाचा तुटवडा परमेश्वर करणार नाही. शास्त्रवचन सांगतं की तो त्याचं भय धरणाऱ्यांना लागेल ते झोपेतही देतो. प्रश्न, कोणाला देतो? झोपेतही कोणाला देतो? उत्तर एकच, भय धरणाऱ्यांना. आणि भय धरणारे कोण आहेत? जे त्याच्या आज्ञांचं पालन. कारण भय धरणारा प्रत्येक मनुष्य आज्ञांचं पालन करतो. भय धरणारा म्हणजे तुम्ही देवाविषयीचं भय कसं प्रकट करताल? तुमच्या मनात देवाविषयीचं भय आहे हे कसं दाखवताल लोकांना? तुम्ही एकाच प्रकारे दाखवू शकता. जर तुम्ही आज्ञा पालन करीत आहात तर तुम्ही सिद्ध करता की तुम्हाला देवाचं भय आहे. आणि जो देवाचं भय धरतो त्याला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. वचन सांगतं, तरुण सिंहास अन्नाची वाण पडल, पण त्याचं भय धरणाऱ्याला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. बरं, वचन ऐकायला खूप चांगले वाटतात आणि बोलायला खूप चांगले वाटतात, पण ह्याची अनुभूती घेणाऱ्यालाच फक्त येते. याची प्रचिती फक्त त्यालाच येते जो आज्ञेचं पालन करतो. आणि वचन असं सांगतं, मूर्खाचे दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो. दुर्जन लोक जे असतात त्यांची घाईने मिळवलेली संपत्ती ती टिकत नाही, ती नष्ट होते. घाईने मिळवलेलं धन नष्ट होतं. मला पैसा कमवायचा, मला असं करायचं, मला ते तसं करायचं, मला घर घ्यायचं. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जास्त धावू नका. ज्यावेळेस तुम्हाला मिळायचं असेल त्यावेळेस मिळेल. परमेश्वराने ज्यावेळेस ठरवलेलं असेल तुम्हाला द्यायचं त्यावेळेस तो देईल. तुम्ही देवाचा मार्ग सोडू नका. मत्ते 6:33 प्रमाणे प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा. कारण तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे ते तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे. तुम्हाला घराची गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहिती आहे. तुमच्या लेकरांचं शिक्षण होणं गरजेचं, तुमच्या घरामध्ये पैशाची गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. घरामध्ये अन्न नाही हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. कर्ज झालेले डोक्यावर हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. तुम्ही किती जरी हातपाय मारले तरी तुमचा मार्ग मोकळा होणार नाही. तुम्हाला तुमचा मार्ग फक्त एकाच गोष्टीच्या द्वारे मोकळा होऊ शकतो, ते देवाच्या वचनांच्या आज्ञा पालनाच्या द्वारे. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मनुष्याचे शब्द ऐकताल आणि तुम्ही करायला सुरुवात करताल, काटेकोरपणे, गांभीर्याने, विश्वासूपणाने, प्रामाणिकपणाने जर तुम्ही त्यामध्ये उतरताल, तुम्हाला दिसल की तुमचे आयुष्यातले दिवस हळूहळू बदलायला लागले आणि दीर्घकालीन आशीर्वाद तुमच्यावर यायला सुरुवात होतील आणि ते दीर्घकाळ टिकतील. वचन असं सांगतं 15वा अध्याय नीतिसूत्र 15वा अध्याय 16 वचन, बहुधन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे बरे. थोडकं जर का धन आहे तर ते पुरंसं आहे, पण त्यामध्ये देवाचं भय असेल. बहुधन आहे, पैसा खूप वाढू लागला. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जितका पैशावर तुम्ही भिस्त ठेवताल तेवढी अशांती तुमच्या मनामध्ये येईल. जगामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, अमाप पैसा आहे, पण तुम्हाला माहिती एक गोष्ट त्यांच्याकडे नाही, त्यांच्याकडे शांती नाही. आणि येशू म्हणतो, जी शांती जग तुम्हाला देऊ शकत नाही ती शांती मी तुम्हाला देतो. आपण स्वतःला जपलं पाहिजे. अधिक पैसा मिळवण्याच्या हाव घेणं, अधिक पैशाच्या माग लागणं हे काठी झुडूप बनवू शकतं. तुम्ही फक्त आज्ञांचं पालन जर करीत गेला, देव तुमच्या कामावर तुमची बढती करील. आज्ञांचं पालन जर करीत गेला तर देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आपण आपलं काम केलं पाहिजे.
देवाच्या आज्ञांचं पालन आपण केलं पाहिजे. एका अध्यायातून मी या ठिकाणी जाऊ इच्छितो. थोडासा वेळ आहे या ठिकाणी, परंतु अनुवाद याचा 8वा अध्याय, अनुवाद याचा 8वा अध्याय, अनुवाद याचा 8वा अध्याय, 8वा अध्याय या ठिकाणी खूप सुंदर असा अध्याय आहे. 8वा अध्याय पहिल्या वचनापासून मी वाचतो. जे सर्व धर्मशास्त्र आज मी तुम्हाला विदित करीत आहे ते मान्य करून पाळा म्हणजे तुम्ही जगाल. मान्य करून पाळा म्हणजे तुम्ही जगाल. ब्रदर गुडविन त्यांच्या कॅसेटमध्ये म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही आज्ञा पालन करायला लागता, आज्ञा पालनाचा पहिलाच आशीर्वाद, एकदम पहिलाच आशीर्वाद जो तुमच्या जीवनात येतो तो कोणता माहिती? तो कोणता? हेल्थ, गुड हेल्थ, आरोग्य. आज्ञा पालनाचा एकदम पहिला आशीर्वाद जो देव परमेश्वर तुमच्या जीवनात पाठवून देईल तो आहे गुड हेल्थ, चांगलं आरोग्य. पहा, एक चांगलं आरोग्य परमेश्वर तुमच्या जीवनात पाठवून देईल. पहा, कारण ती आज आपल्याला गरज आहे. आणि तुमचं चांगलं आरोग्य ही इतरांना साक्ष आहे की तुम्ही देवाची आज्ञा पाळत आहात. तुमचं चांगलं आरोग्य, तुमचं कुटुंब सुखी आहे, समाधानी आहे, ही एक साक्ष आहे. हा एक सुवार्ता प्रसार आहे. इतर जण तुमच्याकडे पाहून म्हणतात की हे खरंच लोक देवाच्या आज्ञांचं पालन करणार आहेत म्हणून परमेश्वर त्यांना वर वर घेऊन जात आहे. परमेश्वर त्यांना आरोग्य देत आहे. या घरामध्ये आजारी कुणीच नाही, कारण का ते आज्ञांचं पालन करणारे लोक आहेत. आणि तो म्हणतो तुम्ही जगाल, जर मान्य करून पाळाल तर तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल, तुमच्या पूर्वजास परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. आशीर्वाद, हे आशीर्वाद आहेत. तो तुझा देव परमेश्वर, वचन 2, ही 40 वर्ष रानातून तुला कोणत्या रीतीने घेऊन आला याची आठवण कर. 40 वर्ष रानातून, आता 40 वर्ष संपल्यानंतर या ठिकाणी मोशेद्वारे परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणत आहे की 40 वर्ष कुठल्या परिस्थितीतून देवानं तुम्हाला आणलं त्याची आठवण करा. तो कित्येक वेळेस अन्न नव्हतं तुम्हाला, तुम्ही ओरड केली. पाणी नव्हतं, ओरड केली. ऊन लागत होतं. अनेक कठीण प्रसंग रानातून जाताना आले. परंतु देवानं सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या. परंतु हे सगळे कठीण प्रसंग का आले? त्यांच्या जीवनात हालअपेष्टा का आल्या? तो म्हणतो त्याचं कारण हे की तुला लीन करावे, अर्थात तुम्हाला लीन करावं आणि तुझ्या मनात काय काय आहे व तू त्याच्या आज्ञा पाळशील किंवा नाही याची कसोटी पाहावी म्हणून. पण जर गरिबी आलेली आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स, तर परमेश्वर मुद्दामून गरिबी आणलेली आहे तुम्ही देवाच्या आज्ञा पाळतात किंवा नाही ही कसोटी घेण्यासाठी. जर आजारपण आलेला आहे तर तुम्ही देवाच्या आज्ञाचं पालन करणार किंवा नाही याची कसोटी परमेश्वर पाहणार आहे. म्हणून ती गरिबी आणि आजार ठेवलेला आहे जीवनात. तुमची कसोटी देवाने इस्रायल लोकांमध्ये त्यांना भुकेनं भूक का लागून दिली, त्यांना तहान का लागू दिली आणि त्यांना ओरड का करून दिली? की देवाला त्यांना पाहायचं होतं की ते देवाच्या आज्ञांचं पालन करतात किंवा नाही. म्हणून काही अनिष्ट अशा प्रसंगातून इस्रायल लोकांना देवाने नेलं, जसं आज आपल्याला तो घेऊन जाते. आपलं जीवन सुखासमाधानाने भरलेलं नाही. अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत, त्रुटी आहेत. पहा, गरिबीचं जीवन, आजारपणाचं जीवन, अशांतीचं जीवन आपण जगत आहोत. हाताला यश नाही असं जीवन जगत आहोत. परंतु ही तुमची परमेश्वर कसोटी पाहत आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स की तुम्ही देवाच्या आज्ञांचं पालन करता किंवा नाही. देव तुम्हाला अधिक लीन करायला पाहत आहे. या आजारपणाच्या द्वारा प्रिय बंधू, प्रिय बहिणी, देव तुला अधिक लीन करायला पाहत आहे. पहा, तो म्हणतो तुझी कसोटी पाहावी म्हणून. 3रं वचन, त्याने तुला लीन केले आणि तुझी उपासमार होऊ दिली. तुझी उपासमार होऊ दिली. कोणी? परमेश्वराने तुझी उपासमार होऊ दिली. गरिबी कोणी आणली? परमेश्वराने तुझ्यामध्ये गरिबी आणली. सगळ्या गोष्टींचा सोर्स कोण आहे? परमेश्वर. सगळ्या गोष्टींचा उगम कोण आहे? परमेश्वर. तुमच्या गरिबीचा उगम कोण आहे? परमेश्वर. जर तुम्हाला पैसा मिळायला लागला तर त्याचा उगम कोण आहे? परमेश्वर. तुला नोकरी कोणी दिली? परमेश्वराने. सगळं काय देवाने केलेलं आहे. पहा, आणि तो म्हणतो की त्याने तुला लीन केले. परमेश्वरची इच्छा आहे की तू या गरिबीच्या जीवनामध्ये, आजारपणाच्या जीवनामध्ये, अशांतीच्या जीवनामध्ये तुम्ही अधिक लीन व्हावं.
तुमची उपासमार होऊ दिली, तेव्हा तुला किंवा तुझ्या पूर्वजास ठाऊक नसलेला जो मानना त्याच्या योगाने त्याने तुझे पोषण केले. ते यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल, हे तुझ्या प्रत्ययास आणून द्यावे. अर्थात तू जगशील, हे इस्रायला तू जगशील, पण देवाच्या वचनामुळं जगशील, देवाच्या आज्ञापालनामुळं जगशील. किती वेळ भाकर जरी नसेल, घरामध्ये भाकर जर नसेल, पण तुम्ही आज्ञापालन करणारे असताल तर तुम्हाला भूकही लागणार नाही. येशू ख्रिस्त 40 दिवस आणि 40 रात्र रानामध्ये होता, त्याला भूक लागली नाही, त्याला तहान लागली नाही, कारण तो आज्ञापालन करणारा होता. परमेश्वराने त्याच्यावर आपल्या कृपेचा हात ठेवलेला होता, आशीर्वादाचा हात त्याच्यावर होता, म्हणून त्याला भूक लागली नाही, तहान लागली नाही, कारण आज्ञापालनामध्ये तो अग्रेसर होता. मनुष्याकडे भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल, याची अनुभूती येशूने रानामध्ये घेतली. कित्येक इस्रायल लोकांनी त्या रानामध्ये घेतली. पहा, आणि आज आपणही आपल्या जीवनामध्ये अनुभूती घेऊ शकतो. किती वेळ घरामध्ये अन्न नसेल पण शांती असेल, अन्न नसेल पण शांती असेल, हॅपीनेस असेल, आनंद असेल. ह्याचा अनुभव कधी घेतलाय का? वचन सांगतं, ही 40 वर्ष, वचन 4, ही 40 वर्ष तू आज्ञाचं पालन केल्यामुळं तुझी वस्त्रे जीर्ण झाली नाहीत, तुझे पाय सुजले नाहीत. आशीर्वाद होता. 40 वर्ष. सायन्स याचं उत्तर देईल का? सायन्सकडे याचं उत्तर आहे का की 40 वर्ष तुमचं वस्त्र जीर्ण होणार नाही? नाही, सायन्सकडे याचं उत्तर नाही. 40 वर्ष तुमचं वस्त्र टिकून राहील का? सायन्सकडे उत्तर नाही. तुमचे पाय 40 वर्ष चालत जायचं तरी पाय सुजणार नाहीत, सायन्सकडे उत्तर आहे का याचं? नाही, पण आशीर्वाद आहे. परमेश्वर अद्भुतरित्या ब्रदर असं करतो जे तुमच्याही लक्षात येत नाही. अद्भुतरित्या तुमच्याही लक्षात येणार नाही, पण हे केवळ आज्ञापालनच आणू शकतं. वचन 5 असं सांगतं, तू आपल्या मनात हा विचार कर की मनुष्य आपल्या पुत्रास ताडण करतो, तसा तुझा देव परमेश्वर तुला ताडण करीत आहे. कित्येकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं ताडण आलेलं आहे. पण ताडण कशामुळे आलं? परमेश्वर अन्याय आहे काय? नाही, परमेश्वर कोणावर अन्याय करत नाही. विलापगीत मध्ये सांगितल्याप्रमाणे तो मुद्दामून कोणाला पीडा देत नाही. परमेश्वराला अन्याय ठरू नका. जे काय आलं माझ्या जीवनामध्ये माझ्या मूर्खपणामुळे आलं, जे काय माझ्या जीवनामध्ये परिस्थिती आहे माझ्या मूर्खपणामुळे आहे, माझ्या आज्ञाभंगामुळे आहे. परमेश्वर अन्यायी नाही का? आणि वचनात सांगतं त्याने तुला ताडण केले. कसा वचन? तर आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळ, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याचे भय धर. कारण तो तुला त्या प्रदेशामध्ये घेऊन जाणार आहे, उत्तम अशा प्रदेशामध्ये घेऊन जाणार आहे. आणि 10वं वचन बघा, तो पुढे म्हणतो ज्यावेळेस परमेश्वर तुला आशीर्वादित करेल, तो म्हणतो 10व्या वचनामध्ये, तू खाऊन पिऊन तृप्त होशील. तृप्तीची भावना असली पाहिजे. फक्त खात राहायचं पण पोट भरत नाही, शाप. फक्त खात राहायचं पण पोट भरत नाही, शाप. तर थोडं खायचं पण पोट भरलेलं असणं आशीर्वाद, हॅपी असणं आशीर्वाद, आनंदी असणं आशीर्वाद. तो म्हणतो तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि जो उत्तम देश तुझा देव परमेश्वर याने तुला दिला आहे याबद्दल तू त्याचा धन्यवाद करशील. देवाने जे तुम्हाला चांगले दिवस दिलेले आहेत त्याबद्दल नेहमी परमेश्वराचा धन्यवाद करा. रघुनी त्यांच्या मॅगझिन मध्ये म्हणतात की इस्रायल लोक आजही जीवन तृप्त झाल्यानंतर देवाला धन्यवाद देतात. या वचनाप्रमाणे वचन 10, आजही जीवन तृप्त झाल्यानंतर देवाला धन्यवाद देतात. कारण वचन सांगतं की तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि देवाला धन्यवाद देशील. आणि आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे की परमेश्वरा तुझ्या उत्तम अशा अन्नाने तू मला तृप्त करतोस, धन्य तुझं नाम. स्तोत्रसंहिता 103 मध्ये सांगितल्याप्रमाणे उत्तम लाभांनी तो तृप्त करतो. आणि वचनात सांगतं आपला देव परमेश्वर, तो म्हणतो ज्यावेळेस तू खाऊन पिऊन तृप्त होशील. आता पहा 11 वचन पहा, आपलं सर्वांचं लक्ष 11 वचनाकडे लावा. तू खाऊन पिऊन तृप्त होशील, तुला सर्व गोष्टी मिळतील देवाकडून, देवाचा आशीर्वाद तुला मिळेल,
आज्ञा पाळण्यामुळे देवाचा आशीर्वाद तुला मिळेल. पण त्यानंतर काळजी घे. कशाच्या बाबतीत काळजी घे? वचन 11 वचन सांगतं, आपला देव परमेश्वर याला तू विसरू नये. ज्यावेळेस मनुष्याकडे सगळ्या गोष्टी मिळायला लागतात, मनुष्य परमेश्वराला हळूहळू विसरायला लागतो. मागाशी मी तेच विधान केलं. श्रीमंती यायला लागती, पैसा यायला लागतो, आणि हळूहळू जगाचा मोह, जगातल्या गोष्टींचा मोह, त्याच्याकडे माणूस खेचला जातो. आणि हेच सैतानचं इन्स्ट्रुमेंट आहे, सैतानचं तुमच्यावर चालवलेलं शस्त्र आहे, की देवाच्या मार्गात आल्यानंतर सैतान तुम्हाला विभक्त करतो. पहा, कधी कधी मीटिंग अटेंड करणं, कधी कधी देवाचं वचन ऐकणं हे तुम्हाला देवाच्या राज्यात घेऊन जाणार नाही. कारण का तुमचं मन भटकलेलं आहे. एक मीटिंगने तुमच्यामध्ये तारण निर्मिती नाही होणार. पहा, तुम्ही देवाच्या वचनांकडे लक्ष, तुमचं चित्तच मुळात देवाच्या वचनांकडे लागलं पाहिजे. आणि तो म्हणतो, ज्यावेळेस तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुला उत्तम गोष्टी परमेश्वर देईल, त्यावेळेस तो म्हणतो, तुझा देव परमेश्वर याला तू विसरू नये. ज्या आज्ञा, नियम व विधी मी तुला आज सांगत आहे त्या पाळावायचे सोडून देशील तर सांभाळ. बी केअरफुल. म्हणजे मी तुला आशीर्वादित केलेला आहे, तुझ्या जीवनात चांगली परिस्थिती आलेली आहे, पण जर तू देवाला सोडून देशील आणि आज्ञा पाळायचं जर सोडशील, पहा, तर सांभाळ. सांभाळ. तुला देवाने नोकरी दिली, तुला देवाने चांगला पगार दिला, तुला देव पैसा देत आहे, सगळं काही देवाने केलेलं आहे, पण सांभाळ. जर तू इब्री 10:25 ची आज्ञा पाळली नाही तर इब्री 10:25 मध्ये पाऊल म्हणतो की जसं कित्येक लोकांनी एकत्र मिळणं सोडून दिलंय, तसं तुम्ही एकत्र मिळणं सोडू नका, एकत्र येणं सोडू नका. जरी लॉकडाऊनमुळे आपल्याला एकत्र येता येत नसलं तरी ऑनलाईन मीटिंग चालू आहेत, देवाचं वचन अजूनही चालू आहे, संदेश अजूनही चालू आहेत, आणि ऑनलाईन मीटिंगला आपण आवर्जून हजर राहायला पाहिजे. फेसबुकमध्ये तुम्हाला संदेश नंतर सापडतात, याचा अर्थ असा नाही की ऑनलाईन तुम्ही हजर नाही राहायचं. ऑनलाईन तुम्ही हजर राहायचं नाही असा त्याचा अर्थ नाही. विश्वास, फेसबुकला नंतर तो मेसेज मला सापडतो, म्हणून काय आता मी 6 वाजता हजर नाही राहिलं तरी चालेल, एखाद्या वेळेस माझा संदेश आज मी ऐकला नाही 6 वाजता तरी चालेल, मी ऑनलाईन हजर नाही राहिलं तरी चालेल. कित्येक लोकांचे असे विचार आहेत, त्यांना असं वाटतं की फेसबुकला नंतर तो संदेश अपलोड होतो आणि संदेश नंतर ऐकायला मिळतो, म्हणून मग रेग्युलर गुरुवारची रविवारची मीटिंग अटेंड नाही केली तरी चालेल. ब्रदर्स अँड सिस्टर, तुम्ही चूक करत आहात, कारण का एकत्र येण्याची सवय तुमची मोडत आहे. जरी प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये आहे तरी माझा विश्वास आहे, माझा विश्वास नाही, आय एम डॅम शुअर, मी निश्चित आता सांगतो की आपण सर्वजण एकत्र आहोत. कारण का तुम्ही त्याच आत्म्यात आहात, मी त्याच आत्म्यात आहे, तुम्ही तीच वचनं ऐकत आहात, आपण विचारांनी एकत्र आलेलो आहोत, आपण आत्म्याने एकत्र आलेलो आहोत, जरी शरीराने एकमेकांपासून दूर आहोत. ही सवय तोडू नका. जरी नंतर ऐकायला मिळत असेल तुम्हाला तरी ही सवय तोडू नका. ऑनलाईन हजर राहा. गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता, रविवारच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता, जे काय आपले टायमिंग्स आहेत प्रामाणिकपणे पाळा. इब्री 10:25 वचन प्रामाणिकपणे पाळा आणि आशीर्वादित व्हा. तर सांभाळ. तू खाऊन पी तृप्त होशील, परमेश्वर तुला सर्व काही गोष्टी देईल, तर सांभाळ. देवाला विसरू नकोस, कारण इब्री 10:25 मध्ये त्याने आज्ञा केलेली की तुम्ही एकत्र या. व्हर्च्युअली तरी आपण एकत्र आलं पाहिजे. हे व्हर्च्युअली ऑनलाईन सर्व्हिस मध्ये आपण एकत्र येतो. तुम्ही मला दिसले पाहिजे, मी तुम्हाला दिसलो पाहिजे. प्रामाणिकपणे ही आज्ञा पाळा. देवाच्या आशीर्वादानं वंचित होऊ नका. ब्रदर्स अँड सिस्टर, ज्या देवाने दिलं तो काढूनही घेऊ शकतो. ज्या देवाने तुम्हाला दिलं ते काढूनही घेऊ शकतो. जर तुम्ही लूजनेस तुमच्या जीवनामध्ये दाखवला, जर तुमच्या जीवनामध्ये हलगर्जीपणा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दाखवला, तर ज्या देवाने दिलं तोच देव काढूनही घेऊ शकतो. म्हणून तो म्हणतो 11व्या वचनामध्ये, तू सांभाळ. 12 वचन, तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगले घरे बांधून त्यात राहशील. कारण का देव आशीर्वाद करीत आहे. खाऊन पिऊन तृप्त होशील, चांगले घरे बांधून राहशील. इट्स ओके. खाऊन पिऊन तृप्त व्हा, चांगले घरे बांधून राहा. देवाची इच्छा आहे तुम्हाला ते मिळावं. तुझी गुरे ढोरे, शेरडे मेंढरे यांची वृद्धी होईल. तुझे सोने रुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल. कशामुळं? तुम्ही जास्त कष्ट केल्यामुळं नाही, ओव्हर टाइम केल्यामुळं नाही. तुम्ही किती ओव्हर टाइम करा,
पैसे मिळवण्यासाठी तुम्ही कितीही ओव्हरटाईम करा, जर तुम्ही देवाची आज्ञा मोडत असताल तर हाती काहीच लागणार नाही. आणि जे हाती येईल ते एका बाजूने येईल, दुसरीकडून जाईल, एका बाजूने येईल, दुसऱ्या बाजूने ते निघून जाईल. प्रचिती घेऊन पहा बरं, विश्वास सत्य बोलतात किंवा नाही. जर तुम्ही देवाची आज्ञा मोडत असाल, जे हाती येईल ते निघून जाईल दुसऱ्या बाजूने. का म्हणून परमेश्वर तुझी मालमत्ता वाढवेल, परमेश्वर तुझी मालमत्ता वाढवेल, सोने रुपये वाढवेल. तेव्हा वचन 14 वचन सांगतं, तेव्हा संपत्ती जास्त आलेली काय करू शकते. जसं जोडणे वचन बोलून दाखवलं की धनवानाला, मी त्या वचनावरच फोकस करते आज, अनुवाद 8वा अध्याय घेऊन, की जास्त संपत्ती आली तर तिच्यावर चित्त ठेवू नका. जास्त आलेला पैसा मोहपाश आणि काटेरी झुडूप भरू शकतो आणि ते आपल्या जीवनात होता कामा नये. आणि तो म्हणतो तू खाऊन पिऊन तृप्त होशील, तुझी मालमत्ता वाढेल, सोने रुपये वाढेल आणि गुरे ढोरे शेरडे मेंढरे सर्व काही वाढेल. आणि 14 वचन सांगतं, तेव्हा एक गोष्ट प्रॉब्लेम तुझ्या जीवनात होऊ शकेल. तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊन, गर्विष्ठ होऊन, ज्याने तुला दास्यगृहातून मिसर देशातून काढून आणले, तो तुझा देव परमेश्वर, याला विसरू नये म्हणून सांभाळ. म्हणून येशूने विधान केलं लूक 18:25 मध्ये की धर्माला, श्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात प्रवेश करणं कठीण आहे, कारण त्याचा प्रॉब्लेम 14व्या वचनामध्ये आहे. कारण अनुवाद 8वा अध्याय 14व्या वचनामध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. कारण का ही श्रीमंती तुम्हाला भटकावू शकते, तुम्हाला देवापासून दूर नेऊ शकते. माणूस गर्विष्ठ होतो, माणूस फुगतो आणि तो देवाला हळूहळू विसरायला लागतो. आणि हळूहळू तोच माणूस मग एकेकाळी जो वचनासाठी एकदम आसुसलेला होता, वचन ऐकण्यासाठी आसुसलेला होता, एकेकाळी प्रार्थनेसाठी आसुसलेला होता, चर्चसाठी आसुसलेला होता, त्या माणसाकडे ज्यावेळेस पैसा यायला लागतो, हळूहळू तो एक मीटिंग, दुसरी मीटिंग तो बुडवायला लागतो. आणि त्याला असं वाटतं काहीतरी एक मीटिंग बुडवली तर काय होतं. दावीद त्याच्या स्तोत्रसहितामध्ये म्हणतो, तुझ्या मंदिरातील एक दिवस 1000 वर्षांपेक्षा उत्तम आहे. दावीद स्तोत्रसहितामध्ये म्हणतो की तुझ्या मंदिरातला एक दिवस 1000 वर्षांपेक्षा उत्तम आहे. आणि एक मीटिंग बुडवली तर काय होतं. दावीदाला जाऊन विचारा. तो म्हणतो तुझ्या मंदिरातला फक्त एक दिवस 1000 वर्षांपेक्षा उत्तम आहे. आणि आपण इझिली एक मीटिंग बुडवतो. म्हणजेच काय, वचन काय आहे हे आपल्याला समजलेलंच नाही आहे. ज्यावेळेस आशीर्वाद यायला लागतो जीवनामध्ये, संपत्ती यायला लागते, पैसा यायला लागतो, त्यावेळेस सांभाळा. तो म्हणतो तुझं मन उन्मत्त होऊन तू कदाचित तुझा देव परमेश्वर याला विसरशील. म्हणून येशूने विधान केलं, त्याच्यामध्ये काहीतरी गुढार्थ लपलेला होता. ज्यावेळेस येशूने बोललं की श्रीमंताला देवाच्या राज्यात प्रवेश करणं कठीण आहे. कशामुळं. कारण का तो माणूस हळूहळू देवाला विसरायला लागतो, देवापासून दूर जायला लागतो, देवाच्या लोकांना विसरायला लागतो, देवाच्या कार्याला मदत करायला विसरायला लागतो. आणि अशा रीतीने तो देवापासून दूर जायला लागतो. आणि तोच पैसा त्यासाठी पाश बनतो. पण ब्रदर्स अँड सिस्टर्स, हा पैसा तुम्हाला वाचवू शकणार नाही. दिस मनी कॅन नेव्हर सेव्ह यू. तुमचा पैसा तुम्हाला वाचवणार नाही, तर केवळ तुमचं आज्ञापालन तुम्हाला वाचवेल. केवळ देवच तुम्हाला वाचवेल. म्हणून वचनात सांगतं म्हणून सांभाळ. 14 वचन महत्वाचं वचन होतं. आणि वचनाचं सांगतं 16 वचन, आणि तुझ्या पूर्वजास माहीत नसलेला जो मानना त्याच्या योगाने रानात त्याने तुझे पोषण केले, ते यासाठी की तुला लीन करावे व कसोटीस लावून अखेरीस तुझे कल्याण करावे. पण जर आजारपणातून जात आहात ब्रदर्स अँड सिस्टर्स, परमेश्वराने तुम्हाला कसोटीस लावलेलं आहे. जर तुम्ही आजारी आहात, परमेश्वर तुमची कसोटी पाहत आहे. जर गरिबी आहे तर परमेश्वर तुमची कसोटी पाहत आहे. डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, किती प्रेशियस मौल्यवान ही वचन आहेत पहा. तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळत आहे. परमेश्वर तुम्हाला कसोटीच लावत आहे की त्याला पाहायचंय की तुम्ही त्याच्या आज्ञा पाळतात किंवा नाही. तो म्हणतो ज्यावेळेस कसोटीस तुला लावील आणि तू कसोटीमध्ये खरा उतरशील आणि आज्ञापालन करशील, परमेश्वर त्याच्यानंतर तुझं कल्याण करेल. तो तसेच हे धन 17 वचन, माझ्याच सामर्थ्याने व भुजबलाने मला प्राप्त झाले आहे असे तू मनात म्हणू नको.
मी घर बांधले, माझ्या कर्तृत्वावर मी घर बांधले, मी माझ्या नोकरीच्या जोरावर मी घर विकत घेतलंय, मी माझ्या नोकरीच्या जोरावर हे सगळं काही आशोराम घेतलाय, घरातल्या वस्तू घेतल्यात. वचन सांगतं असं मनात म्हणू नको, कारण तुझ्या नोकरीच्या जोरावर देवाने तुला, नोकरीच्या जोरावर तू घर घेतलं नाहीस, देवाने तुला घर दिलं. तुझ्या आज्ञा पाळण्यामुळं देवाने तुला घर दिलं. नेहमी लक्षात ठेवा माझं विधान, ज्या देवाने दिलं तो पुन्हा घेऊ शकतो, ज्या देवाने दिलं तो पुन्हा घेऊ शकतो, जर आज्ञेचं पालन केलं नाही तर. म्हणून तो परमेश्वर म्हणतो इस्रायल लोकांना की जे धन तुम्हाला मिळालंय, तो म्हणतो हे धन माझ्याच सामर्थ्याने, माझ्या भुजबलाने मला प्राप्त झाले आहे, असे तू मनातही म्हणू नकोस. जे देवाने तुम्हाला दिलेले, आज कित्येक लेकरांना देवाने आशीर्वादित केलेला आहे, चांगली नोकरी दिलेली आहे, चांगला पगार दिलेला आहे, घरामध्ये अन्नाचा तुटवडा नाही. जर देवाने तुम्हाला हे दिलेलं आहे, फुशारकी मारू नका की माझ्या जोरावर मी हे कमवलेलं आहे. नाही, हे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. पण जर तू उन्मत्त होशील, जर गर्विष्ठ होशील, तर लक्षात घे की तू भिकेस लागशील. कारण परमेश्वर मनातले विचार ताडून पाहतो, परमेश्वर मनातले विचार ओळखतो. मनातही असा विचार करू नका की माझ्या जोरावर हे सगळं काय केलंय. नाही, दरवेळी देवाला धन्यवाद द्या की जे काय मला मिळालेलं आहे परमेश्वराने मला दिलेलं आहे, आणि ज्या परमेश्वराने दिलेलं आहे ते यासाठी की मी अधिक त्याच्या आज्ञांचं पालन करावं. सगळं काही दिलंय म्हणजे आता आज्ञांचं पालन करायचं नाही का? चूक. उलट आज्ञा पालन करीत राहणं, कारण जोपर्यंत तुम्ही आज्ञा पालन करीत राहणार आहात तो आशीर्वाद तसाच दीर्घकाळ टिकत राहील, तो आशीर्वाद तसाच राहील. ज्यावेळेस तुम्ही आज्ञा पालन करायचं सोडून देताल, पुन्हा अधोगतीच्या मार्गाने जायला लागताल. 18 वचन सांगतं तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण कर, कारण धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य तोच तुला यासाठी देत आहे. आता धनप्राप्ती, पैसा कमवण्याचं सामर्थ्य कोण देतं तुम्हाला? परमेश्वर. जर तुम्हाला देवाने आजारी पाडलं 1 महिना आणि तुम्ही गेला नाही, जर तुमची गव्हर्नमेंट नोकरी नाही आणि आजारी पडला आणि तुम्ही गेला नाही कामाला, तर पगार पण येणार नाही. पण देव तुम्हाला महिनाभर आरोग्यदायी ठेवतो, यासाठी तुम्ही कामाला जावा आणि पैसा यावा. आणि जर पैसा परमेश्वर देतो, तर आपण त्याचा वाटा आपण त्याला दिला नाही पाहिजे का? नीतिसूत्र 3 अध्याय 8 वचनाप्रमाणे का की तू त्या आपल्या संपत्तीचा 10वा हिस्सा त्याला दे. पण 10वा हिस्सा जर देत नाही तर आपण देवाची आज्ञा मोडत आहोत. मी तुमच्या पैशाचा भुक्याला नाही, देवाची आज्ञा आहे, माझ्या फॅक्टरीमधून बाहेर पडली नाही. नीतिसूत्र 3 अध्याय 8 वचन. हे तुझ्या देहाला आरोग्य, त्याच्यावरचं वचन, तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. 9 वचन, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. ज्यावेळेस आपण दशांश देतो त्यावेळेस तुम्ही माझा सन्मान करत नाही, तुम्ही परमेश्वराचा सन्मान करता. कारण आशीर्वादित करणारा ब्रदर विश्वास नाही, आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. तुम्ही माझी आज्ञा पाळत नाही, तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळता. तो म्हणतो तू आपल्या प्रथम फळाने परमेश्वराचा, उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. विश्वास लॉकडाऊन चालू आहे, दशांश बाजूला काढून ठेवत चला. तू आपल्या द्रव्याने आणि आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. जर ही आज्ञा आपण मोडत आहोत तर आपल्या नोकरीमध्ये आपल्याला यश कधीच मिळणार नाही, बरकत कधीच मिळणार नाही. हे देवाच्या आज्ञा आहेत, म्हणून आपण त्या पालन केलं पाहिजे. 18 वचन, तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य तोच तुला यासाठी देत आहे की त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखावा. आज हे विदितच आहे, परमेश्वरची इच्छा तुला अधिक आशीर्वादित करावं. म्हणून हे विसरू नकोस की धनप्राप्ती करून देणारा परमेश्वरच आहे. तुझ्या धनप्राप्तीचा सोर्स परमेश्वर आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, कधी विसरू नका की तुमच्या पैशाचा सोर्स परमेश्वर आहे, तुमच्या आशीर्वादाचा उगम परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर, 19 वचन, एवढे 2 वचन आपण संपूया. तू आपला देव परमेश्वर यास विसरून जर इतर देवांच्या मागे लागशील
इतर मार्गामध्ये भटकून जाशील, जगिक गोष्टीमध्ये भटकून जाशील, पहा, आणि त्यांची उपासना करशील. जर तुम्ही जास्त पैसे मागे लागलेले आहात आणि जे सोडून दिलंय, मीटिंगला हजर राहणं सोडून दिलंय, तर तुम्ही पैशाची उपासना करत आहात. पैसा तुमचा देव बनलेला आहे. मनी इज युअर गॉड अँड गॉड इज नॉट युअर गॉड. मनी इज युअर गॉड. कित्येक लोकांसाठी मनी, पैसा, त्यांचा पैसा हा त्यांचा देव बनलेला आहे. म्हणून पैशासाठी, पैसा कमवण्यासाठी ते मीटिंग बुडवतात. म्हणून ब्रदर्स अँड सिस्टर, पैशाला वर्चस्व गाजवून देऊ नका आपल्या जीवनामध्ये. म्हणून तो म्हणतो, तो आपला देव परमेश्वर यास विसरून इतर देवांच्या मागे लागशील, त्यांची उपासना करशील, त्यांचे भजन पूजन करशील, तर काय होईल? जर चुकलास तर तुमचा समूळ नाश होईल. हे मी तुम्हास प्रतिज्ञापूर्वक सांगतो. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हास सांगतो नाही तर प्रतिज्ञापूर्वक 100% गॅरंटेड सांगतो की जर तुम्ही भटकला देवाच्या आज्ञांपासून तर तुमचा नाश होईल. म्हणून आपल्याला जपलं पाहिजे. तो म्हणतो, तुम्ही आपला देव परमेश्वर 20 वचन याची वाणी ऐकणार नाही तर ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्या देखत करणार आहे त्यांच्याप्रमाणे तुम्हीही नाश पावाल. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जे जगातल्या लोकांना मिळत आहे ते आपल्या वाट्याला येईल जर आपण आज्ञा पालन केलं नाही तर. आज करोना व्हायरसचं थैमान आहे सगळीकडे. लोक भीत आहेत. फार मोठी दहशत लोकांच्या मनामध्ये आहे. कारण अनेक लोक मरत आहेत. कुठल्या गोष्टीनं बातम्यामध्ये आता सध्या ऐकलं जातं की रुग्णांचा बरे होण्याचा रेट जरा जास्त वाढत चाललाय. पण त्यामुळं दिलासा घेऊ नका, कारण आपली काय गत होईल हे केवळ परमेश्वरालाच माहिती आहे. दिलासा घेऊ नका. जर चांगल्या बातम्या थोड्याफार कानावर येत असल्या तर दिलासा घेऊ नका आणि मनसोक्तपणाने, निष्काळजीपणाने जीवनात वागू नका. कारण ही तुमची कसोटी आहे. आज करोना व्हायरस परमेश्वराने पाठवलेला आहे जगामध्ये. ही तुमची कसोटी आहे. ब्रदर डेस्मंड सिंगने विधान केलं. मी एक वेळेस माझ्या संदेशामध्ये विधान केलं होतं. ब्रदर जॉई त्यांनी विधान केलं. पहा, मी विधान केलं होतं आणि आजही पुन्हा करतो की करोना व्हायरस आपली कसोटी पाहण्यासाठी आहे की आता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचं पालन किती करता. तरी देवाची दया आहे की एवढं करोना व्हायरसचा काळ चालू आहे, लॉकडाऊनचा कालावधी चालू आहे, 7-8 महिने निघून गेले, तरीही आपण जिवंत आहोत. आमेन. तरी आपण जिवंत आहोत. 2 टायमाची भाकर आहे. आपण सुरक्षित आहोत. ही आपल्यावरची देवाची दया आहे. आणि देवाने आपल्याला जिवंत ठेवलंय यासाठी आपल्याला लीन करावं. अनुवाद 8व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे यासाठी की आपली कसोटी पाहावी आणि आता तरी आपण देवाच्या आज्ञा पाळतो किंवा नाही हे चेक करून पाहावं. बाहेरचे लोक मरत असताना पाहून, बाहेरचे लोक ज्यावेळेस ते भोगतात, या करोना व्हायरसचा सामना करतात, त्यावेळेस त्यांच्याकडे पाहून आपण मार्गावर यावं. ही परमेश्वर कसोटी पाहत आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, अजूनही वेळ गेलेला नाही. जर आपण आज्ञापालन करताल तर निश्चित परमेश्वर आशीर्वाद करेल. तुम्हाला माहिती का, एक शेवटचं विधान करतो. आपलं आज्ञापालन आणि आपल्याला मिळालेली भरभराट ही इतरांना मिळालेली साक्ष आहे की देव आपल्या बरोबर आहे. इतरांना मिळालेली साक्ष आहे की देव आपली भरभराट करीत आहे. आपल्याला मिळालेली भरभराट ही त्याची साक्ष आहे की आपण आज्ञापालन करीत आहोत. कारण एकदम स्पष्ट आणि ठळक चिन्ह आपल्या जीवनामध्ये उमठल, भरभराट, आरोग्य, आणि ते आपल्या आज्ञापालनाच्या जोरावर असेल. देवाला कोणते लोक आवडतात? आज्ञापालन करणारे, फक्त वचन ऐकणारे नाही. चेक करून पहा, स्वतःला विचारा, मनात प्रश्न विचारा की मी आज्ञापालन करणारा आहे का फक्त ऐकणारा आहे. डिअर ब्रदर्स अँड सिस्टर, चर्च कुठं जाईल? चर्च याच्यावरल्या दिवसांमध्ये कुठं जाईल जर देवाचे लेकरं आज्ञांचं पालन करणारे असले तर. तुम्ही ज्यावेळेस आज्ञापालन करणारे असा भरभराट मिळते,
त्यावेळेस तुम्ही ज्या चर्चला जाता लोक तुम्हाला पाहतील आणि म्हणतील हा मनुष्य त्या चर्चला जात आहे, ते लोक त्या चर्चला येतील जिथं तुम्ही जात आहात. कारण का तुमची आज्ञा पालन तुम्हाला मिळालेली भरभराट ही सुवार्ता प्रसार आहे. सुवार्ता प्रसार म्हणजे तो नाही फक्त की लोकांकडे जाणं आणि वचन सांगणं आणि शिक्षण आणि तत्वज्ञान देणं, यालाच फक्त सुवार्ता प्रसार म्हणत नाही. तर तुमच्या लाईफस्टाईलकडं तुमचं भरभराटीचं जीवन मिळालेलं पाहून ती लोकांना एक सुवार्ता पोहोचते की तुम्ही आज्ञांचं पालन केल्यामुळं त्या तुमच्या जिवंत देवानं तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुमच्या जीवनातलं आज्ञापालन तुम्हाला मिळालेली भरभराट ही एक गॉस्पल स्प्रेडिंग आहे. समजून घ्या. मुखानं सुवार्ता सांगणं, लोकांना देवाकडे वळवणं फक्त हाच सुवार्ता प्रसाराचा मार्ग नाही. तो तुमचं भरभराटीला आशीर्वादित जीवन जे आहे, भरभराटीला आलेलं जे जीवन आहे, ती लोकांसाठी एक विटनेस बनते, ती लोकांसाठी एक साक्ष बनते. आणि ते ओळखतात की ज्या ती हा मनुष्य एवढा आशीर्वादित होत आहे, भरभराटीला लागलेला आहे, तो कशामुळं? कारण तो त्याच्या देवाचं आज्ञांचं पालन करीत आहे. आणि त्यामुळं तेही लोक जिवंत देवाकडे वळतात. कुठलाही मुख न उघडता लोक जिवंत देवाकडे वळू शकतात. याला सुवार्ता प्रसार म्हणतात. रघुनी त्यांच्या मॅगझिन मध्ये म्हणतात सुवार्ता प्रसार असाही होतो भरभराटीचं जीवन पाहून. आमेन. मी जास्त वचन आज घेतले नाही, पण माझा विश्वास आहे की जेवढं पुरेसं स्पष्टीकरण आजच्या दिवशी आहे आपल्यासाठी ते परमेश्वरने आपल्याला दिलेलं आहे. नवीन वचन काही देवाने दिलं आपल्याला. आणि अनुवाद 8वा अध्याय खूप सुंदर असा 8वा अध्याय आहे आणि बरंच मोठं स्पष्टीकरण आज आपल्याला मिळालं. पहा, देवाला धन्यवाद देऊया. ही वचनं सत्य आहेत आणि आपण जर ह्याच्याकडे लक्ष पुरवलं तर निश्चित आपले दिवस बदलून जातील. परमेश्वराची इच्छा आहे. डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी तुम्हाला सर्वांवर प्रेम करतो आणि माझी अशी इच्छा आहे की देवाच्या लेकरांनी हालकीचं जीवन जगू नये, आशीर्वादित जीवन जगावं. आणि त्यासाठी आपण देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवलं पाहिजे. आज्ञेचं पालन, सगळ्यात इम्पॉर्टंट आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. म्हणून आमचे पास्टर नेहमी म्हणायचे, शेवटचं विधान मी करतो आणि आजचा संदेश संपवतो. ओबिडियन्स इज द फ्रूट ऑफ इलेक्शन. आज्ञाधारकपणाच निवडणुकीचं लक्षण आहे. जो आज्ञा पाळतो तो निवडलेला आहे, जो आज्ञा पाळत नाही तो निवडलेला नाही. आमेन. मे गॉड ब्लेस यू. माझा विश्वास आहे की परमेश्वर आज आपल्या बरोबर पुन्हा एकदा त्याच्या वचनांच्या द्वारा बोललेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला कळाल्या असा माझा विश्वास आहे. परमेश्वर वेगवेगळ्या रीतीने आपल्या वेगवेगळ्या स्पष्टीकरणातून आजच्या दिवशी आपल्याशी बोललेला आहे असा माझा विश्वास आहे. संदेशात चाललेला आहे. अजून 4था हा संदेश आहे, आज्ञा पाळनाचे सुपरिणाम, आशीर्वाद व भरभराट. जवळजवळ हा 4था पाठ आहे आणि प्रत्येक पाठमध्ये आपण नवीन वचनं पाहिलेली आहेत. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. माझ्यासाठी प्रार्थना करत राहा. निश्चित तुमच्या प्रार्थनेमुळे परमेश्वर मला चालवित आहे. देवाने आज मला मदत केली, माझ्या मुखात शब्द घातले, मला अनॉइंटिंग दिलं, ते स्पष्टीकरण दिलं. याबद्दल सर्व गौरव मी देवाला देतो. माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करीत राहा. यासाठी परमेश्वर अशा सुंदर सुंदर संदेशांच्या द्वारा तुमच्याशी बोलावं. ख्रिस्ता शरीरातील प्रत्येक मिनिस्टरसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करा. त्यांच्या चर्चेसाठी प्रार्थना करीत जागृत राहा. आपल्या चर्चमधले जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं, सिस्टर विजया, ब्रदर पीटर वसईचे, त्यांची मिसेस सिस्टर विजया आजारी आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. निश्चित तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकील आणि त्या बहिणीला तो त्यांच्या आजारपणातून उठविल असा माझा विश्वास आहे. परमेश्वर काहीही करू शकतो जर पवित्र जनांच्या प्रार्थना त्याच्यासमोर सादर झाल्या तर. आणि आपल्या एकमेकांसाठी प्रार्थना करीत चला आणि एकमेकांची ऊर्जी प्रार्थनेची वाहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद असो परमेश्वर पित्या आजच्या सुंदरशा समयाबद्दल, तुझ्या बहुमोल अशा वचनाबद्दल आणि मौल्यवान अशा मार्गदर्शनाबद्दल. परमेश्वरा, आज तुझ्या
बरोबर तू बोलत आहेस, तुझ्या वचनांच्या द्वारा बाप्पा तू बोलत आहेस, तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू बोलत आहेस. याबद्दल सर्व गौरव मी तुला देतो. विशेष करून मी तुला आभार मानतो बाप्पा. आज पुन्हा एकदा तू मला सहाय्य झालास, माझ्या मुखात तू आपले शब्द घातलेस आणि तुझ्या पवित्र आत्म्याची प्रेरणा तू दिलीस, तुझ्या लोकांना जे गरजेचं ते तू दिलंस. याबद्दल तुझे आभार मानतो. हे प्रभू, या वचनांचं आज्ञापालन तातडीने आम्ही करायला शिकलं पाहिजे, कारण जितक्या तातडीने आम्ही आमच्या जीवनामध्ये वचनांचं आज्ञापालन करू, गांभीर्याने प्रामाणिकपणे आज्ञापालन करू, तितके जलद गतीने आशीर्वाद आमच्या जीवनात येतील. परमेश्वरा, असं तुझं अभिवचन आहे. म्हणून बाप्पा, ह्या जीवनातही, या शारीरिक जीवनातही आम्ही आशीर्वादी जीवन जगावं अशी तुझी इच्छा आहे. परंतु ते आशीर्वादी जीवन केवळ आज्ञापालनानेच येऊ शकतं. म्हणून बाप्पा, तुझ्या सर्व लोकांना तुझ्या आज्ञाचं पालन करण्यासाठी शक्ती पुरव बाप्पा. सैतानी बंधनातून त्यांना सोडव आणि त्यांना शक्ती पुरव. जे वर येऊ इच्छितात, आज्ञापालन करू इच्छितात, त्यांना शक्ती पुरव. सैतानाचे सर्व प्रहार त्यांच्यावरचे नामशेष कर. सर्व अग्नीचे ज्वाला परमेश्वरा ती विझून टाक. परमेश्वरा, सैतानी बंधनं तोडून टाक आणि तुझ्या लोकांना मुक्त कर. तुझ्या आज्ञांचं पालन करण्यासाठी त्यांना मदत कर. परमेश्वरा, आम्ही अशक्त आहोत, आमच्या स्वभावामध्ये आम्हाला मदत कर. यासाठी आम्ही तुझ्या आज्ञांचं पालन करावं, आरोग्यदायी जीवन जगावं आणि आशीर्वादी जीवन जगावं. प्रभू ख्रिस्ता शर्यतीत सर्व मिनिस्टर लोकांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी बाप्पा आम्ही आठवण करतो बाप्पा, आणि त्यांच्या चर्चमधल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, या भूताला प्रत्येक जो निवडलेला आहे त्याची आम्ही आठवण करतो. आणि खरं बाप्पा, चर्चमधल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, या सर्व लोकांना तुझ्या पवित्र भांडारातून पुरव. त्यांच्या गरजा तू भागव. त्यांना जे गरजेचं आहे तुला ठाऊक आहे ते तू त्यांना परमेश्वर आपल्या पवित्र भांडारातून दे. बाप्पा, ज्यांना आरोग्याची गरज आहे, येशूच्या नामामध्ये बाप्पा त्यांना तू आरोग्य दे. परमेश्वरा, त्यांच्या अंतकरणाला स्पर्श कर, त्यांचं अंतकरण लीन कर, जसं इस्रायल लोकांना तू लीन केलंस. आणि खरं बाप्पा, त्यांची तू कसोटी पाहत आहेस. या कसोटीमध्ये त्यांनी खरं उतरावं परमेश्वरा. आज्ञापालनामध्ये परमेश्वरा त्यांनी पुढं यावं, म्हणून त्यांच्यावर दया कर परमेश्वरा, अशी विनंती मी तुला करतो. प्रभू, श्रीच्या विजयाला तू स्पर्श कर. येशूच्या नामात त्यांना आरोग्य द्या अशी विनंती मी तुला करतो. परमेश्वरा, त्यांचा बिछाना बदल आणि खरं बाप्पा तुझ्या गौरवाची साक्ष परमेश्वरा त्यांच्या मुखातून निघू दे. प्रभू, आतापर्यंत तू आमच्या बरोबर राहिलास. ह्या करोना व्हायरसच्या काळामध्येही बाप्पा तू आमच्या बरोबर राहिलास, आमचं रक्षण केलंस. याबद्दल तुझे आभार मानतो. धन्य तुझं नाम. प्रभू, मला सहाय्य झालास, मी तुझे आभार मानतो. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. आमीन, आमीन, आमीन. Well, thank you very much. Sarvana, thank you very much. And may God bless you to all of you.